माऊलींनी बुद्धिदात्या श्री गणेशाला आणि श्री शारदा देवीला ज्या शब्दातून नमन केलेलं आहे त्या शब्दात मी श्री गणेशाला वंदन करणार आहे आणि श्री ज्ञानेश्वरी लिखाण सेवा मी माऊलींच्या चरणी अर्पण करते। ओम नमो जिमाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलमती प्रकाशु म्हणे निवृत्तिदासु अवधारी जोगी अकार चरण युगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकार हे तिन्ही एक वटल तेथ शब्द ब्रह्म कवळले ते मिया श्री गुरु कृपा नमिले आदि बीज। नमस्कार, मी श्रीमती कोकिळा याके पुण्यात असते। मे महिन्यामध्ये माझे श्री ज्ञानेश्वरी लिखाण पूर्ण झाले, पण व्हिडिओ सादर करण्यास थोडा उशीर झाला। माझ्या या लिखाणाला माझ्या मुली म्हणा, सख्या म्हणा, देवयानी केतन फालक आणि ही माझ्या भाचीची सून आहे आणि आमच्या काटेपुरम सोसायटीमध्ये राहणारी ज्योती मोरे यांनी सुंदर अशी चित्र काढून या माझ्या लिखाणाला सौंदर्य प्राप्त करून दिलं आहे। आपल्याला ते दिसणारच आहे। माननीय श्री दत्तात्रय चिंचवडे सरांनी या सेवेची संधी दिली, उपलब्ध करून दिली। मी त्यांची शतशः ऋणी आहे। माझं ज्ञानेश्वरी लिखाण पहा, हे माझ्या सुनेनी नाचसुनेनी हे ज्ञानेश्वरांचं चित्र काढलं आहे। ही आहे अनुक्रमणिका। हा पहिला अध्याय अर्जुन विषाद योग या ठिकाणी संपतोय। दुसरा अध्याय सांख्य योग या ठिकाणी सुरू होत आहे आणि या ठिकाणी हा अध्याय संपतो आहे। त्यानंतर तिसरा अध्याय जो आहे कर्मयोग हा इथे सुरू झालेला आहे। हे बघा, सुरेख असं चित्र ड्रॉइंग काढून त्यांनी सुंदर हे असं सजवलं आहे। हा चौथा अध्याय आहे। इथे पाचवा अध्याय सुरू होतोय कर्म संन्यास योग। सहावा अध्याय आहे आत्मसंयोग योग। सातव्या अध्यायाला सुरुवात होते ज्ञान विज्ञान योग। आठवा अध्याय ब्रह्माक्षर निर्देश योग। हा अध्याय या ठिकाणी संपतो आहे। नववा अध्याय या ठिकाणी संपतोय। नववा अध्याय सुरू झालेला राजविद्या राजगुह्य योग। अध्याय 10वा आहे विभूती योग आणि हा अध्याय या ठिकाणी संपतोय। 11वा अध्याय विश्वरूप दर्शन योग या ठिकाणी
सुरू झालेला आहे आणि इथे हा अध्याय संपलेला आहे. 12वा अध्याय जो आहे भक्तियोग हा या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि इथे हा भक्तियोग अध्याय संपलेला आहे. या ठिकाणी अर्जुन श्रीकृष्णाला नमस्कार करून आशीर्वाद मागतोय. नंतर 13वा अध्याय जो आहे क्षेत्रज्ञ विभाग योग हा अध्याय या ठिकाणी संपतो आहे. बघा किती सुरेख असं श्रीकृष्णाचं स्केच या ठिकाणी काढलेलं आहे. 14वा अध्याय गुणत्रय विभाग योग या ठिकाणी सुरू होत आहे आणि या ठिकाणी संपतो आहे. पांडुरंगाचं सुंदर असं ड्रॉइंग देवयानीने काढलेलं आहे. 15वा अध्याय जो आहे पुरुषोत्तम योग हा अध्याय सगळ्यात महत्त्वाचा मानला जातो. तो या ठिकाणी सुरू होतो आहे आणि या ठिकाणी तो संपला आहे. 16वा अध्याय जो आहे दैवासुर संपद विभाग योग या ठिकाणी सुरू झालेला